दिलगिरी व्यक्त करण्याला काहीही अर्थ नाही. सुरेश चव्हाण यांच्या दिलगिरीवर विजय घाडगे यांची ही प्रतिक्रिया. आधी मारहाण करायची नंतर दिलगिरी व्यक्त करायची याला अर्थ नसल्याचं त्यांचं म्हणणं. पोलिसांनी चव्हाण यांना तात्काळ अटक करावी असं घाडगे यांनी म्हटलेलं आहे. सुरेश चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय आपली भूमिका असणार? काय दिलगिरी व्यक्त केली त्यांनी या प्रकरणावरती? काल मारहाण करतो आम्हाला, आज दिलगिरी व्यक्त करतो, उद्या अजून कोणाला तर मारणार, परवा दिलगिरी व्यक्त करणार, याला अर्थ नाही. त्याने त्याचं काम केलंय काल, आता आम्हाला आमचं काम करायचं. बरं, तुमची आता पुढची भूमिका काय असणार? काय मागणी काय असणार? नाही, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पोलीस प्रशासनानं तात्काळ त्याला अटक केली पाहिजे. ही गुंडशाही आम्ही खपवून घेणार नाही. नाहीतर अजित पवारांनी त्याचा खुलासा करावा. होय, आम्ही गुंडे सांभाळले तुमच्यासारख्या चळवळी मुडीत काढायला. काल प्लॅन करून त्यांनी मला मारायचा प्लॅन केला. मी निवेदन देऊन आल्याच्या नंतर अर्ध्या तासानंतर सुरेश चव्हाण माझ्यापाशी आला. तो तटकरेंना भेटल्याशिवाय माझ्याकडे आला नाही. तटकरेंना जाऊन भेटला. तटकरेंना त्याला असं सांगितलं की तुझ्या जिल्ह्यात लोक माझ्यावर इथं निवेदन देत आहेत, माझ्यासमोर निषेध व्यक्त करतायत, तो कट व्हायचा. त्याचा इगो जागा झाला आणि तो त्या ठिकाणी आला. ठीक आहे, मला मारले, माझ्या सहकार्यांना मारले, आम्ही खचणार नाही, लढणारे पोरं आहोत. अण्णासाहेब जावळे पाटलांच्या तालमीत तयार झालेले लोक आहोत. आता तर संबंध राज्यभरातून आमच्यासोबत शेतकऱ्यांची पोरांची फौज आता तयार झालेली आहे. आमचा जीव गेला तरी आम्ही शेतकऱ्यांचा विषय सोडणार नाही. पुढारी न्यूजसाठी श्रीराम जाधव, लातूर.